Hello students, welcome back in my channel SV's English Teaching. Students, today we are going to begin an important topic. It is also known as the backbone of the English grammar. आज आपण एक महत्त्वपूर्ण भागाला सुरुवात करणार आहोत की जो भाग इंग्रजी व्याकरणाच्या पाठीचा कणा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बट वी आर गोइंग टू लर्न इट विथ द इझिएस्ट वे. आणि काळजी करण्याचं काही कारण नाही बरं का, कारण आपण अतिशय सोप्या पद्धतीने ही काळं शिकणार आहोत. पण माझं तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना एक आग्रहपूर्वक सांगणं असेल की तुम्ही काळजीपूर्वक हा भाग अभ्यासा, कारण हा भाग तुम्हाला आयुष्यभर कामात पडणार आहे. आयुष्यभर याचा उपयोग तुम्हाला इंग्रजी बोलण्यासाठी, लिहिण्यासाठी, वाचण्यासाठी आणि समजण्यासाठी होणार आहे. म्हणून अतिशय काळजीपूर्वक या टॉपिकचे म्हणजेच टेन्स या टॉपिकचे सर्व भाग अभ्यासा, म्हणजे तुम्ही इंग्रजीमध्ये परफेक्ट व्हाल. लेट्स बिगिन द टॉपिक. चला तर या भागाला सुरुवात करूयात की ज्याचं नाव आहे टेन्स म्हणजेच काळ. टू लर्न द टेन्स वेल इट इज इम्पॉर्टंट टू नो व्हॉट मीन बाय टेन्स. जर काळ याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर सर्वप्रथम काळ म्हणजे नेमकं काय हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. वी कॅन डिफाईन इट ॲज बिलो. टेन्स इज द फॉर्म ऑफ अ वर्ब दॅट शोज the time of something happened or is going to happen. काळ म्हणजे क्रियापदाचे असे रूप की ज्यावरून क्रिया कधी घडली किंवा घडते आहे किंवा घडणार आहे याचा बोध होतो. हे अधिक स्पष्ट होण्यासाठी आपण एक उदाहरण बघूयात. आता हे वाक्य बघा, मी परवा गावाला. यामध्ये क्रियापदच नाही आहे, त्याच्यामुळे याला काही अर्थच होत नाही. परंतु याच वाक्यात मी खाली 2 क्रियापद टाकलीत. बघा, पहिल्या वाक्यात मी टाकलं मी परवा गावाला गेलो होतो. हे क्रियापदाचं रूप टाकलं, गेलो होतो, की ज्याच्यावरून लगेच भूतकाळ व्यक्त होतो, भूतकाळाचा बोध होतो. आणि त्याच वाक्यात मी क्रियापदाचं दुसरं रूप टाकलं, मी परवा गावाला जाणार आहे, म्हणजे लगेच याच्यातनं भविष्यकाळाचा बोध होतो. आणि म्हणून ज्या क्रियापदाच्या रूपावरून ती क्रिया केव्हा घडली याचा बोध होतो त्यालाच काळ असे म्हणतात. मग या काळाचे अनेक प्रकार आहेत. खरं तर 3 प्रमुख प्रकार आहेत. मराठीमध्ये सुद्धा आणि इंग्रजीमध्ये सुद्धा 3 प्रमुख प्रकार आहेत. त्यातला पहिला आहे प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळ, दुसरा आहे पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ, आणि तिसरा आहे फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. परंतु मराठीमध्ये हे 3च काळ आहेत आणि इंग्रजीमध्ये या 3ही काळांचे 4 प्रत्येकी उपप्रकार आहेत. म्हणजे एकाचे 4, दुसऱ्याचे पण 4 आणि तिसऱ्याचे पण 4 असे 12 काळ इंग्रजीमध्ये आहेत. लेट मी टेल यू देअर नेम्स. मी तुम्हाला त्यांची नावं सांगतो. फर्स्ट, प्रेझेंट टेन्स अँड इट्स सबटेन्स. पहिला वर्तमान काळ आणि त्याचे उपप्रकार बघा. सिम्पल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स अँड प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. दुसरा, सेकंड, पास्ट टेन्स. त्याचे पण तेच उपप्रकार आहेत आणि ते असे सिम्पल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स अँड पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. अँड लास्ट वन, फ्युचर टेन्स, सिम्पल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स अँड फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि या सर्वच म्हणजे 12च्या 12 काळांचा आपण सखोल अभ्यास प्रत्येक व्हिडिओमध्ये करणार आहोत. हो, आपण एका उपप्रकाराचा एक व्हिडिओ बनवणार आहोत. आणि आता आपण या उपप्रकारांपैकी पहिला प्रकार बघणार आहोत आणि तो आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता आपण प्रेझेंट टेन्सचे 4 उपप्रकार बघणार आहोत. त्यातला पहिला हा आहे
सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ. द सेंटेन्स स्ट्रक्चर और सेंटेन्स पॅटर्न इन दिस टेन्स इज यस प्लस V1 प्लस ओ. यस स्टँड्स फॉर सब्जेक्ट म्हणजेच कर्ता, V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप, अँड ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. काही वेळा ऑब्जेक्ट असतोच असं नाही. अँड वन मोर थिंग, देअर इज डू अँड डज विच इज इनविजिबल इन द सेंटेन्सेस. आणि सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या वाक्यामध्ये डू आणि डज हे हेल्पिंग वर्ब्स नेहमी असतात, परंतु ते दृश्य स्वरूपात नसतात, अदृश्य स्वरूपात ते असतात आणि आपल्याला ते समजून घ्यायचं असतं. जेव्हा वाक्यातील कर्ता आय, वी, यू आणि दे असतो तेव्हा हेल्पिंग वर्ब डू असतं, आणि जेव्हा सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वाक्याचा कर्ता ही, शी, इट असतो त्यावेळेला हेल्पिंग वर्ब डज हे त्या ठिकाणी असतं. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. लेट मी शो यू सम एक्झाम्पल्स दॅट यू कुड अंडरस्टँड इट बेटर. पुढील उदाहरणं बघा. आय स्पीक याचाच अर्थ असा आहे आय डू स्पीक. वी स्पीक मीन्स वी डू स्पीक. यू स्पीक मीन्स यू डू स्पीक. दे स्पीक दे डू स्पीक. ही स्पीक्स ही डज स्पीक. सी स्पीक्स सी डज स्पीक. इट स्पीक्स मीन्स इट डज स्पीक्स. परंतु उदाहरणामध्ये लिहिताना डू आणि डज लिहिलेला नसतो. उदाहरण असंच असतं, आय स्पीक किंवा शी स्पीक्स असेच उदाहरणं असतात. तीज ऑल वेअर अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस. ही सर्व होकारार्थी उदाहरणे होती. लेट्स सी नेगेटिव्ह म्हणजेच नकारार्थी उदाहरणं कशी असतात ते बघा. त्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब. या ठिकाणी मात्र हेल्पिंग वर्ब गरजेचं आहे आणि ते वाक्यामध्ये सुद्धा लिहावंच लागतं. म्हणजेच सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या वाक्याचा नकारार्थी करताना हेल्पिंग व्हर्ब शोधणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्ही ते शोधायला शिकून जा की कोणते सब्जेक्ट असल्यावर डू असतो आणि कोणते सब्जेक्ट असल्यावर डज असतो. या उदाहरणांवरून सुद्धा तुमच्या लक्षात येईल. लुक ॲट द एक्झाम्पल्स ऑन द राईट साईड. फर्स्ट, आय डू नॉट स्पीक इंग्लिश. सेकंड, वी डू नॉट स्पीक इंग्लिश. थर्ड, you do not speak English. Fourth, they do not speak English. And he, she, it does not speak English. अशा पद्धतीने नकारार्थी वाक्य तयार केली जातात. Then we will see the structure of interrogative sentence in simple present tense. साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य कसं असतं ते आपण बघूयात. There are टू टाईप्स ऑफ क्वेश्चन्स. प्रश्नांचे दोन प्रकार आहेत, वर्बल क्वेश्चन अँड WH क्वेश्चन. वी विल सी फर्स्ट वर्बल क्वेश्चन. पहिल्यांदा आपण वर्बल क्वेश्चन आपण बघणार आहोत आणि त्याचं स्ट्रक्चर आहे हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब. अशा प्रकारचं त्याचं स्ट्रक्चर किंवा त्याचा फॉर्म्युला आहे आणि त्यानुसार एक्झाम्पल्स तयार होतात. डू आय स्पीक इंग्लिश? डू यू स्पीक इंग्लिश? Do we speak English? Do they speak English? Does he speak English? Does she speak English? And does it speak English? अशा पद्धतीने हे व्हर्बल क्वेश्चन किंवा त्याला एस्नो टाईप क्वेश्चन्स असं पण म्हणतात. या तयार करण्याचा फॉर्म्युला आणि त्याची उदाहरणं आपण बघितलीत. आता आपण WH क्वेश्चन्स बघूयात. परंतु ते बघत असतानाच अफर्मेटिव्ह सेंटेन्स, नेगेटिव्ह सेंटेन्स, वर्बल क्वेश्चन आणि WH क्वेश्चन कसा तयार होतो हे पण आपण लगेच बघणार आहोत. म्हणजे तुमच्या जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. आता यातलं एक्झाम्पल बघा. अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं एक्झाम्पल आहे सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं. आय स्पीक इंग्लिश. याचं नेगेटिव्ह करायचं असेल, सब्जेक्ट आय आहे म्हणून आय डू नॉट स्पीक इंग्लिश. याच्यावरचा व्हर्बल क्वेश्चन तयार करण्यासाठी आपल्याला फक्त हेल्पिंग व्हर्ब जो आहे तो सुरुवातीला टाकायचा आहे आणि मग आपला प्रश्न तयार होईल, डू आय स्पीक इंग्लिश. आणि याच्यावरचं जर WH क्वेश्चन तयार करायचं आहे तर WH क्वेश्चन 3 याच्यावर तयार होतील आणि त्याच्याने कोणतं उत्तर मिळेल ते पण बघा. परीक्षेत तुम्हाला हा प्रश्न नेहमी विचारला जातो आणि तो प्रश्न असा असतो, फ्रेम अ WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाइंड वर्ड ॲज आन्सर. म्हणजे
अधोरेखित केलेला शब्द उत्तर मिळायला हवं, उत्तर म्हणून यायला हवा, यासाठी कोणता प्रश्न तुम्ही तयार करणार? आता वरचं वाक्य बघा, आय स्पीक इंग्लिश. याच्यामध्ये आय हे उत्तर मिळायला पाहिजे. आय खाली जर अंडरलाईन असेल तर तुम्हाला प्रश्न हा तयार करावा लागेल, हू डू स्पीक इंग्लिश? त्याचं उत्तर येईल आय. जर इंग्लिश या शब्दाखाली अंडरलाईन असेल म्हणजे इंग्लिश हे उत्तर मिळायला पाहिजे. मग तुम्ही कोणता प्रश्न तयार करणार? त्याच्यासाठी तुम्हाला प्रश्न तयार करावा लागेल, व्हॉट डू आय स्पीक? त्याचं उत्तर येईल इंग्लिश. आणि पूर्ण वाक्यात जर आय स्पीक इंग्लिश या संपूर्ण वाक्याखाली अंडरलाईन असेल तर ते उत्तर मिळण्यासाठी तुम्हाला प्रश्न तयार करावा लागेल, व्हॉट डू आय डू? म्हणजे मी काय करतो? तर मी इंग्रजी बोलतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला हे प्रश्न तयार करण्यासाठी त्या वाक्याचा काळ ओळखता येणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून आपण प्रत्येक टेन्सचा प्रत्येक उपप्रकार बघत असताना आपण अशाच पद्धतीने अफर्मेटिव्ह सेंटेन्स, त्याचं नेगेटिव्ह सेंटेन्स, त्याचं वर्बल क्वेश्चन आणि त्याच्यावर तयार होणारे 3 WH क्वेश्चन्स अशाच पॅटर्नने आपण बघणार आहोत. आता आपण सब्जेक्ट आय, वी, यू आणि दे असेल तर अशा पद्धतीने प्रश्न तयार होतील सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. आणि जर सब्जेक्ट ही, शी किंवा इट असेल तर कशा पद्धतीने प्रश्न आणि वाक्य तयार होतील ते पण आता आपण बघूयात. द अफर्मेटिव्ह सेंटेन्स वेन द सब्जेक्ट इज शी. शी स्पीक्स इंग्लिश. त्याचं नेगेटिव्ह होईल, शी डज नॉट स्पीक इंग्लिश. त्याचं वर्बल क्वेश्चन होईल, डज शी स्पीक इंग्लिश? आणि त्याचे WH क्वेश्चन तयार करताना जर उत्तर शी हे हवं असेल तर कसा प्रश्न तयार होईल? तर प्रश्न तयार होईल, हू डज स्पीक इंग्लिश? जर इंग्लिश या शब्दाखाली अंडरलाईन असेल तर प्रश्न तयार होईल, व्हॉट डज शी स्पीक? आणि जर पूर्ण वाक्याखाली अंडरलाईन असेल म्हणजे सी स्पीक्स इंग्लिश हे उत्तर मिळायला पाहिजे तर त्याच्यासाठी प्रश्न तयार होईल, व्हॉट डज शी डू? नाव वी विल सी वेअर धिस टेन्स इज यूज्ड. हा काळ कोणत्या कोणत्या ठिकाणी वापरला जातो ते आता आपण बघूयात. फर्स्ट, ऑल हॅबिच्युअल ॲक्शन्स. ज्या काही सवयी आहेत त्या सवयी दर्शविण्यासाठी याचा वापर केला जातो. सेकंड, अँड ॲक्शन दॅट ऑलवेज हॅपन्स. नियमित घडणारी एखादी क्रिया दर्शवण्यासाठी. थर्ड, फ्युचर प्लान्ड ॲक्शन. नजीकच्या भविष्यकाळात आपण एखादी गोष्ट करणार असू तर ती दर्शवण्यासाठी सुद्धा सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर केला जातो. देन प्रोव्हर्ब्स ऑर सेईंग ऑफ अ ग्रेट पर्सन. एखादी म्हण किंवा एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या तोंडचे प्रसिद्ध वाक्य ते जसेच्या तसे वापरण्यासाठी सुद्धा या टेन्सचा वापर केला जातो. देन हिस्टॉरिकल इव्हेंट्स. ऐतिहासिक प्रसंगांचं वर्णन करताना या काळाचा वापर होतो. देन युनिव्हर्सल ट्रूथ. जे काही सत्य आहे, त्रिकालाबाधित सत्य, ते दर्शविण्यासाठी या काळाचा वापर होतो. अँड लास्ट वन, कंडिशनल क्लॉज. कंडिशनल क्लॉजमध्ये सुद्धा या काळाचा वापर केला जातो. इन दिस वे वी हॅव लर्न्ड अबाउट द फर्स्ट सब टेन्स ऑफ present tense, that is simple present tense. We also learnt how affirmative, negative sentences are formed and also how verbal questions and WH questions should be formed in simple present tense. साध्या वर्तमान काळामध्ये होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, त्याचबरोबर प्रश्नार्थक वाक्य कसे तयार करावेत हे सुद्धा आपण अतिशय व्यवस्थितरित्या अभ्यासलेलं आहे आणि तुम्हाला ते निश्चितच लक्षात येईल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.